नमस्कार, मी आहे आरती आणि आजपासून मी तुम्हाला एका नवीन रूपात भेटणार आहे बरं का. आधी मी या प्रेरणादायी प्रवासामध्ये प्रत्येक जणांना खूप सहकार्य केलं आणि तुम्ही मला. तर आशा करते तर आजपासून मी सुरू केलेल्या नवीन संकल्पाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल. आजचा दिवस एका सुंदर संकल्पाने सुरू झाला बरं का. स्वामी समर्थांच्या पावनचरणी जाण्याचं ठरलं. निरभ्र आकाश होतं, वातावरण अत्यंत प्रसन्न आणि मनोहर होतं. मनात एक शांत आनंदाभूती दाटून आली होती. आम्ही त्या पवित्र प्रवासाला प्रस्थान केलं आणि भोरमधल्या त्या पवित्र मठात पोहोचलो. आणि बघते तर काय, क्षणातच मन प्रसन्न झालं. स्वामींच्या त्या पवित्र मूर्तीसमोर उभी राहिले आणि सगळं काही विसरायला झालं. अगदी बघतच राहिले मी त्यांच्याकडे. तिथेच शंकर महाराजांचं दर्शन घेतलं. तिथेच दत्तात्रय, महालक्ष्मी, तुळजाभवानी, रेणुका माता या सर्व देवतांचं दिव्य सानिध्य अनुभवायला मिळालं बरं का. जणू काही काळ या सगळ्यासाठी थांबला होता. मंद वारा वाहतोय, पडदे हलकेसे डुलतायत आणि स्वामींचा गजर अगदी वातावरणात निनादत होता. अशा पवित्र वातावरणात थोडा वेळ गेल्यानंतर लक्षात आलं की अरे, आपल्याला आता निघायचंय. एक अलौकिक शांतता पसरली होती त्या वातावरणात. मन अगदी भरून आलं. हळूच जाणवलं आता परतीची वेळ समीप आलीये. पुन्हा एकदा स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले आणि कृतज्ञ भावनेने परतीचा मार्ग धरला. आजचा हा दिवस एक संस्मरणीय अनुभव ठरला. हा माझा साधा सुंदर जीवन प्रवास मी आजपासून तुमच्यासोबत शेअर करतेय. तर आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये भेटत राहूयात. तोपर्यंत सगळ्यांनी असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.